Hello everyone. You are now in 8th standard. So, welcome in 8th standard. Friends, you have already learnt the poems Be the Best, Trees are the Kindest Things, and the very interesting lesson and Ruckles and the Lion. Today, we are going to learn very emotional story Miss Slippery. Before we start, I want to show you the front cover page of the English textbook. Look at this cover page. It's a very beautiful. मुलांनो, पुस्तकाचे हे मुखपृष्ठ नुसतंच सुंदर नाही तर ते बोलकं सुद्धा आहे. आपल्याला त्याला काहीतरी सांगायचं आहे. काय सांगायचं आहे या मुखपृष्ठाला आपल्याला ते बघा. या मुखपृष्ठावर आपल्याला काही राजहंस पाण्यात पोहताना दाखवलेले आहेत. राजहंस पाण्यात अगदी अलगद संत पोहताना दिसत आहेत. जणू काही असं वाटतं आहे की त्यांची पोहण्याची क्रिया आपोआपच होत आहे. पण लक्षात घ्या मुलांनो, ही पोहण्याची क्रिया आपोआप नाही होत, तर राजहंसाचे जे पाय आहेत, जे की आपल्याला दिसत नाहीत कारण ते पाण्याखाली आहेत, त्यांची पायांची हालचाल मात्र सतत चालू आहे, म्हणून तो पाण्यात पोहू शकतोय. असंच आहे मित्रांनो, ज्ञान मिळवण्याच्या बाबतीत मन बुद्धी शांत ठेवून सतत धडपड प्रयत्न करून ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. असाच संदेश जणू काही या मुखपृष्ठाला आपल्याला सांगायचा आहे असं मला तरी वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, नंतर आपण या पुस्तकाची अनुक्रमणिका बघूयात. Observe the contents of the textbook. The textbook contains 4 units. Each unit contains 4 subunits except unit number 2 and 4. They contains 5 subunits. Till now, we have learnt 3 subunits 1.1, 1.2 and 1.3. ओके. या आपल्या इंग्लिश टेक्स्टबुकच्या अनुक्रमणिकेमध्ये 4 युनिट्स दिलेले आहेत. वर्षभरामध्ये आपल्याला हे 4ही युनिट्स शिकायचे आहेत. यामध्ये दुसरं आणि चौथं युनिट वगळता उरलेल्या 2 युनिट्समध्ये 4 सब युनिट्स आहेत, तर दुसऱ्या व चौथ्या युनिटमध्ये मात्र 5 सब युनिट्स आहेत. आतापर्यंत आपण बी द बेस्ट, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स या 2 कविता आणि अँड्रकोल्स अँड द लायन ह्या सुंदर गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण मिस स्लिपरी या लेसनचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तुत गोष्ट अतिशय भावनिक व हृदयाला स्पर्श करणारी आहे. लुक ॲट दिस फोटोग्राफ. ओळखता येतं का कोणाचा आहे हा फोटो? नसेल ओळखता येत तर हा फोटो आहे प्रसिद्ध अशा सिंधी लेखिकेचा. काय आहे त्यांचं नाव? पोपटी हिरानंदानी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी जवळजवळ 60 पुस्तके लिहिलेली आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्याबद्दलची माहिती तुम्ही नेटवरून सुद्धा मिळवू शकता. मिस स्लिपरी ही प्रस्तुत कथा पोपटी हिरानंदानी यांनीच लिहिलेली आहे. ठीक आहे. Look at this picture. This is the picture of the girl whose name is Miss Slippery. She is the main character of the story. Whole story revolves around her. या कथेमध्ये मिस स्लिपरी हे प्रमुख पात्र आहे आणि ही सर्व गोष्ट तिच्याच भोवती गुंफलेली आहे.
मिस स्लिपरी तिच्या जीवनात कोणकोणत्या घटना घडल्या आहेत ही स्वतःच आपल्याला सांगत आहे. Before we start the lesson, we will discuss the questions in the warming up section. लेसनला सुरुवात करण्यापूर्वी आपण वॉर्मिंग अप या सेक्शनमधील चिटचॅट ह्या भागातील प्रश्न पाहणार आहोत व त्याबद्दल चर्चा करणार आहोत. हा वॉर्मिंग अपचा जो भाग आहे तो तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पाठांपूर्वी दिलेला आहे. हा भाग खूप महत्त्वाचा आहे कारण लेसनमध्ये आपण काय शिकणार आहोत याची कल्पना आपल्याला ह्या वॉर्मिंग अप सेक्शनमधील ॲक्टिव्हिटीजवरून येत असते. सो लेट्स स्टार्ट. देर आर 5 questions given in the chit chat section. I will read them loudly one by one and explain their answers. Question number 1 contains 2 questions. प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला आहे डू यू आर्ग्यू विथ युअर फ्रेंड्स. आर्ग्यू म्हणजे काय तर वादविवाद करणे. म्हणजेच तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर वादविवाद करता का. मला वाटतं तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर सारखा नाही पण कधीतरी वाद होतच असेल. सो वी कॅन गिव्ह द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Yes, sometimes I argue with my friends. The second question is, why do you argue with your friends? कोणत्या कारणांवरून तुमचे व तुमच्या मित्राचे वादविवाद होतात याची कारणे खरं तर तुम्ही जास्त चांगली सांगू शकताल नाही का. पण आपली व मित्रमैत्रिणींची मतं एकमेकांना नाही पटली तर मात्र वादविवाद होऊ शकतो. सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज व्हेन आय डोंट लाईक माय फ्रेंड्स ओपिनियन्स आय आर्ग्यू विथ देम. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन इज डू यू स्टॉप आर्ग्युमेंट्स आफ्टर सम टाइम्स और कंटिन्यू इट फॉर ए लॉंग टाइम. खरं तर मुलांनो वादविवाद एखाद्या चांगल्या गोष्टी करता घालणं हे केव्हाही चांगलं. परंतु वादविवाद जर खूप वेळ होत राहिला तर त्याचं रूपांतर भांडणात होऊ शकतं. त्यामुळे वाद ताबडतोब मिटवणं हे चांगलं असतं. सो द क्वेश्चन इज नो आय डोंट लाईक टू कंटिन्यू द आर्ग्युमेंट्स फॉर ए लॉंग टाईम बिकॉज इट इज नॉट गुड to argue with someone for a long time. So I stop arguments after sometimes. ठीक आहे. Next question is why do people quarrel or fight? मुलांनो आपण आपल्या अवतीभोवती लोक भांडत असताना आपण नेहमी बघत असतो. लोक आपापसामध्ये का भांडतात. कारणं अगदी क्षुल्लक असतात. उदाहरणार्थ त्यांचे आपापसात असलेले गैरसमज मतभेद ही कारणे असू शकतात किंवा चेष्टामस्करीतून सुद्धा भांडणे होतात. वी कॅन से बिकॉज ऑफ मिसअंडरस्टँडिंग और जस्ट फॉर फन वन टीजेस अनदर अँड देन इट टर्न्स इनटू फाईट और क्वारल. अशा अनेक कारणांवरून लोकांमध्ये भांडणे होत असतात. Question number 4 is, do we forgive or punish our dear ones after their mistakes? थोडक्यात आपल्या माणसांकडून जर काही चूक झाल्या किंवा चुका झाल्या तर आपण त्यांना माफ करतो का. मुलांनो एखाद्याची चूक माफ करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण अशी चूक परत होणार नाही याचं वचन देखील आपण त्या व्यक्तीकडून घेतलं पाहिजे. In short, we can say yes, it is very good to forgive our dear ones after their mistakes. But we should take a promise from them not to commit such
mistakes again. Okay. The last question is very important. What do you feel after a quarrel with dear ones? आपल्या माणसांबरोबर भांडणं झाली तर तुम्हाला काय वाटतं? असं जर झालं तर आपल्याला राग येतो, स्वतःचीच लाज वाटते आणि वाईटही वाटत असतं. असं असेल तर न भांडलेलंच बरं, नाही का? बरोबर ना? In short, I feel very sad and ashamed after a quarrel with dear ones, as I could not control my anger also. Next activity is very easy. You have to put only tick marks in the proper option as per your choice. You should do this activity in your notebook on your own. ही ॲक्टिव्हिटी खूपच सोपी आहे. तुम्हाला फक्त योग्य पर्यायाला बरोबरची खूण करायची आहे. यासाठी तुमचा चॉईस महत्त्वाचा आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्वतःच तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहे. पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 5 वाक्ये दिलेली आहेत. त्यामध्ये तुम्हाला योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हांचा व कॅपिटल लेटर्सचा वापर करायचा आहे. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्ही स्वतः करायची आहे. The next activity is descriptive activity. पुढची ॲक्टिव्हिटी ही आहे ती वर्णनात्मक आहे. Write in your own words what according to you is the best way to get rid of a negative or bad quality in your friends. मुलांनो, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जर नकारात्मक, वाईट असे दुर्गुण असतील तर तुम्ही त्यांच्यामधील हे दुर्गुण काढून टाकण्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी त्याला किंवा तिला सांगताल? खरं तर नकारात्मक विचार हे चांगले नसतात. त्यामुळे आपली प्रगती व विकास होत नाही. सो आय विल ॲडवाइज माय फ्रेंड टू डू योगा अँड प्राणायाम, बी पॉझिटिव्ह, शेअर हिज or her thoughts with others time to time. Okay. Let's start the lesson. Miss Slippery. The title of the lesson is very different. How can be Miss Slippery is slippery? एखादी मुलगी स्लिपरी कशी असू शकते? कारण स्लीप म्हणजे घसरणे. स्लीप या क्रियापदाचं विशेषण होतं स्लिपरी, म्हणजेच निसरडी किंवा घसरडी. आणि हेच तर आपल्याला पाठात पाहायचं आहे की ही स्लिपरी नक्की आहे तरी कोण, आणि तिला हे नाव का पडलं, आणि तिचं खरं नाव का आहे किंवा काय आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. लेट्स स्टार्ट द लेसन. मिस स्लिपरी, स्टँडर्ड 8, सब्जेक्ट इंग्लिश, युनिट नंबर 1, सब युनिट 1.4, Miss Slippery. This story is divided into 2 parts. So we will see the beginning of the first part of the story. Miss Slippery, part 1. Given below are extracts from the story of a lonely girl who is teased by classmates in school because she is upset and unnerved due to certain problems at home. She is unable to do any task well. The story tells us what happens next. In this passage, there are 2 new words for you. I will tell their meanings first. The first one is extracts, means उतारे किंवा परिच्छेद. Second is unnerved. It means सतत घाबरलेली अवस्था. थोडक्यात या पाठामध्ये जी मुलगी आहे त्या मुलीला शाळेत सतत तिच्या मैत्रिणी तिला चिडवायच्या
कारण या कथेमधील मुलगी तिच्या घरगुती समस्यांमुळे कायम भेदरलेली किंवा घाबरलेली असायची. त्यामुळे व्हायचं काय, तर एकही काम तिच्या हातून व्यवस्थित होत नसे. अशा या एकाकी मुलीच्या कथेतील काही भाग खाली दिलेला आहे. पुढे काय होतं हे या गोष्टीतून आपण जाणून घेणार आहोत. वी आर गोइंग टू सी पार्ट फर्स्ट ऑफ दिस स्टोरी. पार्ट 1 आपण या कथेच्या पहिला भाग सुरू करणार आहोत. पण या कथेमध्ये जे आय, मी, माय, माइन हे प्रोनाउन्स किंवा सर्वनामे वापरलेले आहेत ती स्लीपरीने स्वतःसाठी वापरले आहेत हे लक्षात घ्या. आणि हे लक्षात घेतलं तर पाठ समजायला तुम्हाला आणखीन मदत होणार आहे. आय विल रीड दिस पॅरेग्राफ्स फॉर यू. लिसन टू इट केअरफुली. पार्ट 1. Miss Slippery. I got ready and went to school. In the first period, our class teacher, who taught us English, told us to take out our composition notebooks. I took out the mathematics notebook by mistake. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. She shouted, "Come here with your book, Siley." I obeyed her, but her angry looks made my legs tremble. And when I reached her chair, the notebook fell on her feet. Some girls laughed loudly. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. She stared at me with an all-devouring look. "Go and stand near your seat," she yelled. I kept standing, punished for the whole period. The next was history class and my favorite subject. The teacher had asked us to memorize the causes and effects of the Battle of Panipat. I was well prepared. She began testing all of us one by one. When my turn came, I went blank. The teacher gave me a stern stare while I stood there still, with my head hanging down in shame. Look at these paragraphs. In these paragraphs, we can see some words are in bold type. It means they are new words for you. For example, gaze, all-devouring look, went blank, and stern. We can see the meaning of these words in the textbook. Gaze means stare, टक लावून पाहणे. All-devouring look means a frightening look. Means खाऊ की गिळू या नजरेने पाहणे म्हणजेच खूप संतापाने पाहणे. Went blank means could not remember anything. बधीर होणे किंवा काहीच न आठवणे. Tremble means भीतीने लटपट कापणे. Okay, I will read the first paragraph and explain it. I got ready and went to school. Here I means Slippery. स्लीपरीने स्वतःचं आवरलं व ती शाळेत गेली. In the first period, our class teacher, who taught us English, told us to take out our composition notebooks. त्यांच्या वर्गाची जी पहिली तासिका होती ती क्लास टीचरची होती. या मॅडम त्यांना इंग्लिश हा विषय शिकवत होत्या. त्यांना सर्वांनाच इंग्लिश निबंधाच्या वह्या मॅडमने काढायला सांगितल्या. I took out
the mathematics notebook by mistake. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. स्लिपरीने काय केलं? चुकून इंग्लिश निबंधाची वही काढण्याच्या ऐवजी गणिताचीच वही काढली. पण हे तिच्या लक्षात आल्यावर तिनं पटकन ती परत ठेवूनही दिली. पण मॅडमचं लक्ष तिच्याकडेच होतं. पुढं काय होतं ते बघूयात. सी शाउटेड, कम हिअर with your book, Siley. I obeyed her, but her angry looks made my legs tremble. And when I reached her chair, the notebook fell on her feet. आपल्याला माहिती आहे की टीचरने सांगितलेली इंग्लिश निबंधाची वही काढताना सायलीने चुकून गणिताचीच वही काढली, पण तिने ती परत ठेवून दिली. पण हे करत असताना मॅडमने तिच्याकडे पाहिले व तिच्यावर जोरात ओरडल्या व त्यामुळे ती खूपच घाबरली. जेव्हा मॅडमच्या खुर्चीजवळ ती गेली तेव्हा तिचे पाय थरथर कापत होते व ती खूपच घाबरली होती. त्यामुळे झालं काय, तिच्या हातातनं जे पुस्तक होतं किंवा वही होती ती मॅडमच्या पायावर पडली. सो सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली, आणि त्यामुळे काही मुली यावर खूप हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. सगळ्याच मुली हसल्यामुळं मॅडम आणखीनच चिडल्या व त्यामुळे त्यांना वाटलं की सायलीने हे पुस्तक मुद्दामच त्यांच्या पायावर पाडले आहे. सो सी स्टेअर्ड ॲट मी विथ ऑल ड्युरिंग लुक. गो अँड स्टँड नियर युअर सीट, सी यील्ड. आय केप्ट स्टँडिंग फॉर द होल पिरियड. मॅडम सायलीवर खूपच चिडल्या होत्या. तिच्याकडे त्यांनी अतिशय संतापानं पाहिलं आणि त्यांनी किंचाळून तिला जागेवर जाऊन उभे राहायची शिक्षा दिली. बिचारी सायली म्हणजे स्लिपरी संपूर्ण तास उभीच होती. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. द टीचर हॅज आस्क्ड अस टू मेमराईज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ the Battle of Panipat. I was well prepared. नंतरचा त्यांच्या वर्गावर जी तासिका होती तो हिस्ट्रीची तासिका होती. हिस्ट्री खरं तर सायलीचा आवडीचा विषय होता. हिस्ट्रीच्या मॅडमने त्यांना सर्वांना पानिपतच्या युद्धाचे कारणे व परिणाम पाठ करण्यास सांगितलेलं होतं. हा त्यांचा होमवर्क असेल कदाचित. खरं तर सायलीचे पानिपतच्या युद्धाचे कारणे आणि परिणाम हे सर्व पाठ होतं. पण पुढं काय होतं ते पाहूया. बट व्हेन मॅडम बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन, व्हेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. पण तिचा सर्व अभ्यास तयार होता, सगळी कारणे परिणाम युद्धाची पाठ होते, तरीसुद्धा तिला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. कारण ती एकदम ब्लँक झाली होती, तिला काहीही आठवत नव्हतं. सो द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर व्हाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. सायलीला प्रश्नाचं उत्तर न देता आल्यामुळे हिस्ट्रीच्या मॅडमने देखील तिच्यावर खूप चिडल्या हे आपण पाहिलं. तिच्याकडे त्यांनी अतिशय चिडून पाहिलेलं होतं. त्यामुळे सायली तशीच शरमेनं मान खाली घालून उभी राहिलेली होती. म्हणजेच सायली किंवा स्लिपरीला पहिल्या दोन्ही तासांमध्ये शिक्षा झाली होती. त्यामुळे निश्चितच तिची मनस्थिती वाईट झालेली होती. खरं तर वर्गातील मुलींनी तिला समजून घ्यायला हवं होतं, पण तसं काही झालं नाही. उलट तिच्या क्लासमधील मुली तिला हसल्या होत्या. त्यामुळे मॅडमच्या रागात आणखीन भर पडली होती व त्यांनी तिला शिक्षा केली होती. मुलांनो, अशा अनेक स्लिपरी आपण आपल्या अवतीभोवती बघत असतो. सायली फक्त स्लिपरीचं प्रतिनिधित्व करत आहे हे लक्षात घ्या. अशा मुलींना किंवा मुलांना आपण समजावून घेतलं पाहिजेत की त्यांना हसलं पाहिजेत. नाही, उलट
त्यांना आपण समजून घ्यायला हवं. त्यांच्यातील नकारात्मक विचार, दडपण, भीती कमी करण्यास त्यांना मदत केली पाहिजेत, हे तुम्ही लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, सायली असं का वागत होती किंवा तिचं वागणं असं का झालं होतं? तिच्या अशा वागण्याची कोणकोणती कारणे आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत हे शब्दार्थ तुम्ही वहीत लिहून काढायचे आहेत. तसेच यामध्ये जे 2 प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही नवीन शब्द वाटत असतील तर त्यांचे अर्थ तुम्ही डिक्शनरीत पाहायचे आहेत आणि लिहून काढायचे आहेत. ठीक आहे. द क्वेश्चन नंबर 1 इज व्हाय कुड द नोटबुक हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड? क्वेश्चन नंबर 2, what happened when it was Saily's turn to answer? Okay, thank you.